मुलांच्या डब्याला बनवा किंवा नाश्त्याला बनवा, मिक्स पिठांचे धिरडे मस्त असे मसालेदार इनो सोडा दही न वापरता आपण हे धिरडे बनवलेले आहेत। खायला मस्त असे कुरकुरीत आहेत आणि खमंग आहेत। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इथं मी पळीचं मेजरमेंट घेतलं आहे, तुम्ही कपाचं किंवा वाटीचं सुद्धा मेजरमेंट घेऊ शकता। 2 पळी ज्वारीचं पीठ, 1 पळी तांदळाचं पीठ, 1 पळी बेसन पीठ घेतलं आहे। हे पीठ आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। थोडं थोडं पाणी टाकून असं पातळ असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। एक वाटण आपल्याला तयार करायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 छोटा चमचा जिरं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं, 1 हिरवी मिरचीसुद्धा कापून घ्यायची आहे। कढीपत्ता पण कापून घ्यायचा आहे। 10 मिनटं हे बॅटर आपण ठेवलं होतं। 10 मिनटानंतर बघू शकता एकदा पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्येच हिरवी मिरची, कढीपत्ता, तयार लसूण जिऱ्याचं वाटण, पोहे खातो त्या चमच्याने अर्धा चमचा लाल तिखट, छोटा पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि छोटा अर्धा चमचा जिरे धने पावडर आणि छोटा अर्धा चमचा गरम मसाला हे सगळं टाकून मिक्स करायचं आहे। आपल्याला हे धिरडे ताव्याला चिटकू नये म्हणून 1 चमचा या बॅटरमध्ये तेलसुद्धा टाकायचं आहे। तेल टाकून चांगलं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता तावा छान कडकडीत गरम केला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। तेल चांगलं पसरून घ्यायचं आणि पळीभर बॅटर या ताव्यावर टाकायचं आहे आणि चांगले दोन्ही साईडने आपल्याला धिरडे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत।